अजय कोळेकर स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळेल. डावखोरे हाताचा एक अष्टपैलू घातक खेळाडू. बॅटिंग फॉर्मॅट बॉलिंग फॉर्मॅट मध्ये अगदी 100% आपल्या संघासाठी काम करत असताना आजच्या दिवसामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय या खेळाडूने. चला मॅच लावते सुरुवात. कोळेकरवाडी प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 3 आणि दुपारच्या 17ला पुन्हा एकदा या रणसंग्रामाला सुरुवात झाली. अजय कोळेकर विजय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. टीम एका बाजूला NK फायटर्स आणि दुसऱ्या बाजूला नेत्रा सुपरस्टार अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळते दाखल झाले दोन संघ, दोन खेळाडू. NK फायटर या टीमच्या माध्यमातून अजय आणि विजय. स्ट्रायकिंग एंडला अजय आपल्याला पाहायला मिळते तर नॉन स्ट्राईकला विजय आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीवरती दाखल झाला गोलंदाज विकी कोळेकर. डावखुऱ्या फलंदाजाच्या विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवरती क्रॉस बॅटेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. बॉल निघून चालला सीमारेषा पार. विकी कोळेकर वरती केलाय प्रहार. येतील धाबा 4 चौकार. पण जसा विकी कोळेकर गोलंदाजीसाठी आला पुढचा पाय थोडासा पुढे ठेवला आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर क्रॉस बॅटर स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगला फटका अप्रतिम दर्जाचा खेळला. 4 धावा चौकार आलाय. अकुट टप्प्याचा बॉल चपट मारण्याचा प्रयत्न. एक चिकी सिंगल कंप्लीट केली आहे. चिक्या या चिलक्या जर पाहिलं तर अशा प्रकारच्या धाबा घेण्यामध्ये हुशार आहे. MH50 2071 ही 4 व्हीलर आपण पाहतोय सातत्याने एजा करत असताना. परंतु विनंती असेल दादा की मॅच सुरू असताना सातत्याने एजा करू नका, कारण की आयोजन कमिटीच्या काही सूचना आमच्यापर्यंत आलेल्या आहेत त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 5 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस पामिश टायमिंग दर्जाचा स्ट्रोक. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक. ओ माय गॉड काय घडलं जातंय. कॅच ड्रॉप झालाय आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर 2 धावा घेतल्या गेल्या. विजयला मात्र जीवनदान इथे मिळतंय. खराब क्षेत्ररक्षण. सात रन स्कोर कार्ड वरती. यावेळेस पास स्विंग इन मिस. बॅटन बॉलचा फारसा संपर्क होऊ शकला नाही. आलाय तो डॉट बॉल. डॉट बॉल आलाय. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. एक चौकार जरूर आलाय अजय कोळेकरच्या बॅट मधून. इथे हाफ ट्रॅकर टायमिंग प्रॉपर, परंतु बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये जिथे विजयच्या बॅट मधून मिळेल फक्त एक सिंगल. पाच बॉलचा खेळ समाप्त झाला. शेवटचा बॉल. आता बॉलची पूर्तता करा प्लीज. कोळेकरवाडी प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. 6 संघ मालक. एका बाजूला अशोक कोळेकर सागर कोळेकर यांच्या संघ मालकीचा संघ क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळते नेत्रा सुपरस्टार आणि स्वतःचा संघ मालक अशोक कोळेकर आपल्याला पाहायला मिळतील या टीम मध्ये समाविष्ट. क्रिकेटमध्ये फुटबॉल खेळायचा प्रयत्न केला, परंतु क्रिकेटमध्ये फुटबॉल जास्त काय यशस्वी होत नाहीये. बॉल निघून चालला सीमारेषा पार. चौकार. अगदी पायाने बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. हातांचा वापर कमी राहिला आणि बॉलने मात्र बाउंड्री लाईनची भेट घेतली आहे. 12 रन. बिनगडी बाद 12. NK फायटर या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजय कोळेकर खेळतोय 2 बॉल मध्ये 5. विजय खेळतोय 4 बॉल मध्ये 7.
12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. गोलंदाजीवरती विक्रम आलाय. बारा रन धावफलकावरती विक्रम आलाय. राऊंड द विकेट यावेळेस मारा करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण ते पाहायला मिळते. एक सिंगल आले. सिंगलच्या साह्याने धावसंख्या 13 या आकड्यावरती 13 धावा. एका बाजूला अजय कोळेकर डावखुरा फलंदाज तर प्रतिस्पर्धी नेत्रा सुपरस्टार या संघामध्ये विकी कोळेकर अगदी हा देखील डावखुरा फलंदाज आपल्याला या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळेल. विक्रम चांगली गोलंदाजी या अगोदरच्या मॅच मध्ये दर्जेदार गोलंदाजी केली होती विक्रम याने. या मॅच मध्ये देखील विकेट टेकर गोलंदाजी करावी लागेल कारण की विकी कोळेकरच्या गोलंदाजीवरती विकेट आलेली नाहीये. या षटकामध्ये विकेट प्राप्त करणं गरजेचं आहे. ते नेत्रा सुपरस्टार या संघासाठी यावेळेस पहा खडे खडे लगावलाय परंतु बॉल क्षेत्ररक्षकाच्या सेफ हातामध्ये कॅच पकडले मयूरने आणि फलंदाजी ते बाद होतोय विजय. धक्का क्रमांक पहिला टीम NK फायटर या टीमला. अगदी मयूर यांनी खूप चांगला झेल पकडलाय. विजय बाद झालाय. नवीन फलंदाज स्वतः संघाचे संघ मालक नवनाथ कोळेकर. चेहऱ्यावरती स्माइल आपल्याला पाहायला मिळते. आज सकाळी पोहे न खाता नशीब खाऊन आलेत. अगदी नशिबाची बिस्किट सकाळ सकाळी चहामध्ये बुडवून खालेत आणि त्याचमुळे NK फायटर या संघाची कामगिरी जर पाहिली तर दर्जेदार आजच्या दिवसामध्ये होताना पाहायला मिळाले. तेरा रन स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पहा हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचं काम. रनआउटची संधी मी अगोदरच म्हटलं होतं की सकाळी नशीब खाऊन आले त्यामुळे रनआउट तर होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत. पण नवनाथ कोळेकर यांच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचे कॅश प्राइज येते. तुषार कोळेकर अगदी खेळाडू पण हुशार आहेत बक्षीस लावत असताना कारण की एखाद्या खराब क्षेत्ररक्षण इथे क्रिकेटमध्ये फुटबॉल कामाला आलाय. इथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा आल्या. एखाद्या घोड्यांच्या रेस मध्ये बक्षीस लावायचं आणि ते देखील लावत असताना जो घोडा कमी पळतो त्याच्यावरती बक्षीस लावायचं असा प्रयत्न तुषार कोळेकर यांचा राहिलेला आहे. अजय कोळेकर चांगल्या लय मध्ये बॅटिंग करतो त्याच्यावरती बक्षीस न लावता कुठेतरी नवनाथ कोळेकर यांच्यावरती प्रेम दाखवलंय. संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती 4 बॉलचा खेळ झालाय समाप्त. नवनाथ कोळेकर यांच्यासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज प्रति षटकार. यावेळेस या बॉलला सोडून दिले. पंचांचे हात जमिनीशी समांतर. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावफलकावरती लावली जाते. संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती 1.4 बॉलचा इथे खेळ झालाय समाप्त. 17 रन स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पहा खूप चांगला स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव आले. दुसरी धाव. या बॉलला अडवण्याचा प्रयत्न केलाय पण या बॉल वरती काय घडलं जात आहे. पण दोन्ही पंचांच्या मध्ये सल्ला मसलत करून योग्य तो निर्णय दिला जाईल. 17 धावा
धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवरती मात्र किती धावा येत आहेत. अगदी भरपूर विचार या ठिकाणी केला जातोय की या निर्णयामुळे कोणत्या टीमला फायदा होणार, कोणत्या टीमला तोटा होणार, हा विचार मात्र जरूर केला जाईल. डिक्लेअर झोन मध्ये अगदी क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागून बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेलाय, परंतु या बॉलवरती डिक्लेअर रन आले, कारण की खेळाडूने जाणून बुजून हा प्रकार केलेला नाहीये, तर त्याने बॉल अडवताना बॉल मात्र गोलशंकित क्षेत्रामध्ये गेलाय. एक डिक्लेअर स्वरूपाची धावसंख्या 18 या आकड्यावरती. या बॉलला दिशा थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळते. वाईट बॉल, एक्स्ट्रा रन, 19 रन धावफलकावरती. अजून देखील एक बॉल शिल्लक आहे. दोन षटकांचा खेळ झाला समाप्त. 21 धावा धावफलकावरती आणि नवनाथ कोळेकर यांच्यासाठी कॅच प्राइज झालेला आहे. नवनाथ कोळेकर यांनी जर षटकार मारला तर शशी महादेव कोळेकर चिलमूचं घर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅच प्राइज या षटकारासाठी आपल्याला पाहायला मिळते. शशी महादेव कोळेकर यांच्याकडून चिलमूचं घर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅच प्राइज या षटकाराला. शिवाजी पांडुरंग कोळेकर साहेब, त्याचबरोबर दादू निवृत्ती कोळेकर साहेब, त्याचबरोबर शिवाजी साळुंके साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यांचं करूयात आपण सहर्ष सरस स्वागत. कोळेकरवाडी गावचे क्रिकेट प्रेमी नागरिक आदरणीय शिवाजी पांडुरंग कोळेकर, त्याचबरोबर निलेश सावंत यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यावेळेस फक्त एक धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल आले, सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती. मयूर आला गोलंदाजीसाठी. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर मयूरचं क्षेत्ररक्षण दर्जेदार राहिलं या संपूर्ण KPL सीझन 3 मध्ये. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, एक सिंगल आले, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. अगदी लेजंड क्रिकेटर आहेत, परंतु आज चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 23 रन धावफलकावरती. तेवीस धावा. यावेळेस पहा अजय कोळेकरच्या बॅटमधून हवाई हल्ला, चेंडू सीमारेषा पार, मिळतील धावा. 6 येतोय तो खणखणीत षटकार. अगदी ढगात लाइटिंग लावण्याचं काम या ठिकाणी केलेला आहे तो बॅट्समन अजय कोळेकरने. 29 रन स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. चिलक्या अगदी विराट कोहलीचा एक जबरी फॅन
जर्सी नंबर 18 इथे पहा आणखीन एक चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक बनेल दर्शक बॅक टू बॅक दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय बक्षीस लावलंय नवनाथ कोळीकर यांच्यावरती परंतु षटकार मारतोय अजय कोळीकर काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते लागोपाठचा हा दुसरा षटकार ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता डीप एक्स्ट्रा कव्हरला अप्रतिम फटका केलाय 35 धावा यावेळेस पहा लागोपाठचा तिसरा षटकार पाहायला मिळतोय सलगचा तिसरा अजय कोळीकर नाम तो सुना ही होगा कल भी दम था आज भी दम है आगे भी दम रखूंगा अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते अजय कोळीकरचे लाजवाब अफलातून परफॉर्मन्स त्याचबरोबर विजय कोळीकर यांचं देखील शुभागमन या कोळीकरवाडी प्रीमियर लीग स्पर्धेच्या माध्यमातून झालेलं आहे त्यांचं करूयात आपण सहर्ष असं स्वागत एक्केचाळीस धावा 3 षटकांमध्ये 41 धावा चांगली धावसंख्या उभारली एक विकेट माघारी परतले विजय बाद झाला नवनाथ यांनी महेश कोळीकर यांचं देखील शुभागमन करूयात आपण त्यांचं कोळीकरवाडी प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत गोलंदाजीवरती रोशन आलाय पहिला बॉल हलक्या हाताने फक्त खेळायचा होता एक रन या ठिकाणी कंप्लीट केले नवनाथ याने आणि धावसंख्या मात्र 42 पण स्वतः संघाचे संघमालक नवनाथ कोळीकर हे भरपूर हुशार आपल्याला पाहायला मिळतात त्यांना माहिती आहे की अजय कोळीकरच्या बॅटमधून धावा येत आहेत अजय कोळीकर चांगली बॅटिंग करतोय तर अजय कोळीकरला सातत्याने संधी देणं हे आपलं काम आणि हेच काम मात्र पूर्णपणे अतिशय चोख पद्धतीने बजावत असताना नवनाथ कोळीकर स्वतः संघाचे संघ मालक आपल्याला पाहायला मिळतात 42 रन धावफलकावरती यावेळेस आणखीन एक लागोपाठचा हा चौथा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय केपीएल सीझन 3 मध्ये लगातार 6 षटकार ठोकणार का याची चर्चा मात्र जरूर केली जाऊ शकते सलगचा चौथा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय काय बॅटिंग या अगोदरच्या षटकामध्ये 3 षटकार आणि या षटकामध्ये 1 षटकार चौथा षटकार आलाय संघाची धावसंख्या 48 आकड्यावरती 4 षटकार लगातारचे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नवनाथ कोळीकर यांच्याकडून 200 रुपयाचे कॅश प्राइज जे सलगच्या 3 षटकाराला होतं ते देखील लागू झालंय काय बॅटिंग इथे आपल्याला पाहायला मिळते पण 6 षटकाराची मात्र चर्चा केली जात होती कोणीतरी खिशामध्ये हात घालत होतं पुन्हा बाहेर काढला लावू की नको या प्रयत्नामध्ये मात्र बॉल डॉट आलाय पैसा लावण्यासाठी देखील मोठं काहीच लागतं यावेळेस पहा आणखीन एक चांगला स्ट्रोक आता मात्र कॅच पकडले खेळाडू आहे तो मयूर विक्रमने कॅच पकडली आणि अजय कोळीकरचा खेळ मात्र इथे समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या द्यात अजय कोळीकर साठी अप्रतिम 11 बॉल मध्ये 35 धावांची वादळी खेळी आपल्याला पाहायला मिळते भयानक खेळी पेश केली ती टीम फायटर या टीमच्या माध्यमातून नवीन फलंदाज किरण मैदानाच्या आतमध्ये 48 धावा फलकावरती लागल्या गेल्या दोन बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल यावेळेस किरण आला डावखुरा फलंदाज आल्याला चांगला स्ट्रोक लगावला 1 धाव आले नवनाथ कोळीकर वेगाने धावतात दुसरी देखील धाव इथे कंप्लीट केली जाते धावसंख्या 50 या आकड्यावरती 59 धावा केल्या होत्या सकाळच्या सत्रामध्ये बाराडी माता प्रतिष्ठान या संघानं
आतापर्यंत 50 गाठले टीम एन के फायटर या संघानं. आता शेवटचा बॉल शिल्लक किरण यांच्यासाठी. रोशनने आतापर्यंत 9 धावा खर्च केल्या. आता शेवटचा बॉल शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. अगदी पायाला ब्रश केलंय आणि या बॉलवरती मात्र एक सिंगल आले. सिंगलच्या साह्याने धावसंख्या 51 या आकड्यावरती 52 धावांचं लक्ष. त्याचबरोबर शिवाजी कोळेकर साहेबांचा सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. त्याचबरोबर यानंतर विजय कोळेकर साहेबांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. त्याच्या अगोदर आपण टॉस साठी आमंत्रित करूया टीम शिवप्रताप फायटर आणि शंभू स्ट्रायकर दोन्ही कॅप्टन या टॉस साठी. शिवप्रताप आणि शंभू, चला मान्यवरांचं स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आज या संपूर्ण स्पर्धेला महेश कोळेकर साहेबांचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावरती संपन्न होतोय. शिवाजी साळुंके साहेबांचा देखील सन्मान आपण या मुख्य स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. विकास कोळेकर यांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. कोळेकरवाडी प्रीमियर लीग आज या स्पर्धेला ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणामध्ये हजेरी आपल्याला पाहायला मिळते. आपल्या गावावरचं प्रेम, गावातील क्रिकेटवरचं प्रेम आणि आज जर पाहिलं तर उन्हातानामध्ये घरी न बसता ही मंडळी आज या स्पर्धेच्या माध्यमातून दाखल झाली. महेश रेटरेकर साहेबांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. महेश रेटरेकर यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. साहेबांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. सुनीलजी कोळेकर यांचा देखील सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत. विकास कोळेकर यांचा देखील सन्मान आपण संपन्न झालेला आहे. टॉस आपण इथे घेतोय. शंभू स्ट्रायकर्स शिवप्रताप फायटर्स अशी मॅच. छापा हे कॉल आणि टेल आलाय. आज शंभू स्ट्रायकर संघ नाणेपैकी जिंकला. नाणेपैकी जिंकल्यानंतर काय निर्णय असेल तुमचा? बॅट पास. बॅटिंग करण्याचा तुमचा निर्णय. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मॅच साठी. ऑल द बेस्ट. तुम्हाला देखील ऑल द बेस्ट मॅच साठी. यानंतरचा होणारा सामना फलंदाजी स्वीकारली आहे शंभू स्ट्रायकर्स या संघाने नाणेपैकी जिंकल्यानंतर. चला मी विनंती करेन दादू नाना कोळेकर साहेबांना की आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत. अगदी अजय कोळेकर यांचे पिताश्री कित्येक वर्षे जर पाहिलं तर अनिकेत कोळेकर आणि अजय कोळेकर हे दोन्ही चिरंजीव कोळेकरवाडी गावच्या क्रिकेटसाठी महत्वाचं योगदान देत असतात आणि त्यांचे पिताश्री दादू कोळेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं करूयात आपण सहर्ष असं स्वागत. बॉलर सूरज पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळेल. विकी आणि मयूर ही आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. 52 धावांचं टार्गेट येणारी 24 बॉल आणि 52 धावांची गरज विजयासाठी. पहिलाच बॉल कमी गतीचा होता. बॉल थोडासा पाठीमागे ठेवला होता आणि या बॉलवरती मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाजी ते फसलाय. डॉट बॉल आलाय. यावेळेस आता मात्र मयूरच्या बॅट मधून टायमिंग प्रॉपर बॉल करतोय.
हवाई सफर मारे षटकार. पहिला बॉल डॉट बॉलला कमी गतीचा होता, परंतु या बॉलवरती मात्र षटकाराने सुरुवात केली आपल्या बॅटिंगची मयूर याने. याही वेळेस आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक मिस्टर मयूरच्या बॅट मधून आलाय तो खणखणीत दणदणीत 6 धावांसाठी षटकार. आम्ही मारत नाही तर आम्ही जोडतो आणि बॅटिंग करताना आम्ही समोरच्या बॉलरला तोडतो. काय बॅटिंग, बॅक टू बॅक दुसरा षटकार मयूरच्या बॅट मधून. या स्पर्धेमधील सर्वात लांबच लांब षटकार ठोकलाय. कडक बॅटिंग. तिसरा जर आला तर नवनाथ कोळेकर यांच्याकडून 200 आणि दीपक कोळेकर यांच्याकडून 101 रुपयाचे कॅश प्राइज. सलगच्या तिसऱ्या षटकाराला अजय कोळेकरने सलग 3 षटकार मारलेत, त्याच्यासाठी नवनाथ यांच्याकडून 200 रुपयाचे कॅश प्राइज नक्कीच दिलं जाईल. या मॅच नंतर 2 षटकार आलेत. वाटलं होतं कुठेतरी हे समीकरण थोडस कठीण आहे, परंतु 2 षटकार आल्यानंतर या 51-52 धावा देखील कमी वाटायला लागल्या, कारण की सुरुवात मात्र चांगली आपल्याला पाहायला मिळते. एकवीस बॉल मध्ये अजून देखील जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. चला आता खेळाडूंना आम्ही विनंती करतो की उन्हाची तीव्रता आता कमी झाली. आजूबाजूला ज्या चेअर्स असतील, कारण की एक गाव प्रीमियर लीग म्हटलं तर आयोजक कमिटी देखील आपणच आणि खेळाडू देखील आपणच, त्यामुळे सर्व कामं ही आपल्यालाच करावी लागतात. त्यामुळे आता आजूबाजूच्या इतरत्र ज्या चेअर्स असतील, बाकी पाण्याचे जार्स असतील, त्या मात्र तुम्ही आता दोन बॉलवरती 2 षटकार आलेत. आता तिसरा षटकार मारणार का मयूर? यावेळेस पहा बॅटची एज लागले. डिक्लेअर स्वरूपाची धावफलकावरती संख्या 13 या आकड्यावरती. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावसंख्या 14 या आकड्यावरती. सुरुवात चांगली झाली आहे. नेत्रा सुपरस्टार विरुद्ध NK फायटर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय. अजय कोळेकर वेगाने धावतोय, परंतु त्याच्या वेगाच्या अगोदर बॉल घेतोय बाउंड्री लाईनची वेट आणि मिळतील धावा 4. चौकार आलाय. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती. 18 रन. पहिलं षटक मार्गस्थ असताना 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. मयूरने चांगली बॅटिंग केली. 5 मध्ये 17 वरती खेळतोय. षटकाचे होते सांगता पहिल्या षटकानंतर 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता 18 बॉल आणि 34 धावांची गरज विजयासाठी. 18 बॉल 34 धावा. हे षटक मात्र खूप इम्पॉर्टंट असेल टीम NK फायटर या संघासाठी, कारण की या षटकामध्ये जर धावा जास्त आल्या तर मात्र टीम बॅटिंग करणारा संघ या मॅच मध्ये शिरकाव करू शकतो, कारण की पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात झाली आहे. 18 धावा कुठल्या गेल्या. गोलंदाज अजय कोळेकर मध्ये अजय कोळेकर ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा. 9 बॉलचा इशारा.
9+1 2 धाबा इथे स्कोर बोर्ड वरती ऍड केल्या जातील. धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 20 धाबा. अजून देखील येणारे 18 बॉल आणि करायच्या आहेत त्या 32 धाबा. कोळीकरवाडी प्रीमियर लीग. यावेळेस पहा बॅकफुटला गेले हलक्या हाताने फक्त बॉलला कट करण्याचा प्रयत्न. बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये जिथे मिळेल सिंगल. सिंगलच्या साह्याने धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 21 धावा. .94 रिक्वायर्ड पर ओव्हर अशी डिक्लेअर स्वरूपाची आणखीन एक धाव कुठेतरी वाटलं होतं. हा व्हाईट बॉल जातो की काय, परंतु विकीने बॅट लावले बॉल आणि डिक्लेअर स्वरूपाची धाव. संघाची धाव संख्या 22. विकी कोळीकर यांनी जर 2 षटकार मारले तर 200 रुपयाचे कॅश प्राइज दीपक कोळीकर यांच्याकडून. 1 धाबाले दुसरीचा इथे वेगाने प्रयत्न केलाय. 2 धाबाल्या. संघाची धाव संख्या 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 24 धाबा. या बॉलला सोडून दिले. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न, व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न. अनेक जर पाहिलं तर लेग ब्रेक ऑफ ब्रेक करण्याची कला मात्र इथे अवगत आहे अजय कोळेकरला आणि तेच करण्याचा प्रयत्न झालाय, परंतु दिशा भरकटली. 25 धाबा धावफलकावरती. यावेळेस आडव्या बॅटने चांगला फटका खेळलाय, परंतु बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. 1 सिंगल आले. 26 रन धावफलकावरती. आता बॉल आणि रनचा जो गॅप आहे तो मात्र वाढला जातोय. 14 बॉल मध्ये अजून देखील 26 धाबांची गरज आहे. त्याचबरोबर प्रकाश कोळीकर आणि भरत कोळीकर यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. चौकार आलाय. चौकारानंतर टीमची धावसंख्या 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. आता 12 बॉल मध्ये 20 धाबांची अजून देखील जिंकण्यासाठी गरज. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. बिनगरीबात 32 धाबांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. अजय कोळेकरचं षटक संपलंय. आता 12 चेंडू मध्ये 20 रनची आवश्यकता जिंकण्यासाठी. 12 चेंडू 20 धाबा. नेत्रा सुपरस्टार आणि NK फायटर या 2 संघामध्ये चालू असलेलं हे बॅटल आपल्याला पाहायला मिळते. यानंतर साखळी सामन्यातील अजून एक सामना शिल्लक, त्याच्यानंतर 2 सेमीफायनल, त्याच्यानंतर फायनल अशा लढती आपल्याला पाहायला मिळतात. भरतजी कोळेकर आणि प्रकाश कोळेकर यांचं शुभागमन या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हर नंतर 32 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पहा मिस टायमिंग दर्जाचा असतो. काय घडलं जातंय, तू घेतोय का मी घेऊ, या द्विधा मनस्थितीमध्ये क्षेत्ररक्षक आणि 2 धाबा आल्या. अजय बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पाठवा. अजय 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 रमेश महाडिक गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे पुस्तक ज्याने लिहिलंय ते रमेश महाडिक गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगले फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते पप्पूच्या माध्यमातून.
एक धाव या ठिकाणी घेतली जाते. आता 10 बॉल मध्ये 17 धावांची गरज आणि कोळीकरवाडी प्रीमियर लीग मध्ये खेळणारा वय वर्ष 13 वर्षाचा खेळाडू पप्पू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी लहानपणापासूनच क्रिकेटची आवड आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर दर्जेदार क्षेत्ररक्षण केलं जातंय. यावेळेस पहा विकी कोळीकर जोरकस मारायचा होता, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु हेलिकॉप्टरची पाती कुठेतरी डिक्लेअर झोन मध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 36 रन धावफलकावरती. आता 9 बॉल मध्ये करायच्या आहेत त्या 16 धावा. विकी कोळीकर वरती बक्षीस लावलं षटकाराला 101 रुपयाचे कॅश प्राइज, परंतु आतापर्यंत त्याच्या बॅटमधून षटकार आलेला नाहीये. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक लगावला इथे क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकी आणि या चुकीचं रूपांतर 4 धावा. आलाय तो चौकार. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. रमेश महाडिक चांगली गोलंदाजी करतायत, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मात्र त्यांना मिळत नाहीये. टीमची धावसंख्या 40 या आकड्यावरती. आता 8 बॉल आणि 12 धावांची गरज. 8 बॉल 12. यावेळेस पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक. दोन धावा आल्या. संघाची धावसंख्या 42 या आकड्यावरती. पहा गोलंदाजी भरपूर चांगली झाली, परंतु कॅच आतापर्यंत या षटकामध्ये तब्बल 3 कॅच ड्रॉप झालेत. खराब क्षेत्ररक्षण. 7 मध्ये 10 ची गरज आहे जिंकण्यासाठी. यावेळेस पहा चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आला. आता 6 मध्ये 10 ची गरज. 6 बॉल 10 धावांची गरज. शेवटचं षटक कोणाला दिलं जाईल? 6 बॉल 10 ची आवश्यकता. आतापर्यंत बिनगडी बाद नाबाद 42 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. कोळीकरवाडी प्रीमियर लीग स्पर्धा मानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा सन्मानाची आणि स्पर्धा कोळीकरवाडी गावच्या एकतेची आणि एकात्मता जपण्याची. आणि आज जर पाहिलं तर सकाळीच या प्रीमियर लीग बद्दल चर्चा झाली. कोळीकरवाडी गावामधील एकूण 5 मंडळ आणि या 5 मंडळामधील सर्व तरुण आहे, अगदी गावच्या कानाकोपऱ्यातील खेळाडू आज मात्र प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून जोडला गेला आहे. ज्याने अनेक वर्ष बॅट आणि बॉल हातामध्ये घेतला नसेल ते देखील आज मैदानामध्ये उतरलेत. आपल्या स्वतःच्या नावासाठी, संघ मालकाच्या नावासाठी 6 चेंडू 10 धावांची गरज. इथे मयूर काय बॅटिंग करतोय. अजय कोळीकरचा प्रयत्न दमदार होता, परंतु त्या प्रयत्नाला आलंय अपयश. बॉल चाललाय सीमारेषा पार. आणखीन एक गगनचुंबी षटकार. मयूरच्या बॅटमधून षटकार आलाय. आता 5 मध्ये 4 ची आवश्यकता. 5 बॉल मध्ये 4 रनची गरजेचे आहेत. अर्थातच एका षटकारासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज. पैसा लावला फलंदाजी ते बाद होताना पाहायला मिळतोय. किती लकी तुमचा पैसा विक्रम दादा. अगदी तुमच्या पैशाचं लक तुम्ही अनुभवलं. आता 4 मध्ये 4 धावांची गरज. पण पैसा माणसाचं मन बदलतो, पैसा राजकारण बदलतो आणि पैसा खेळाडूचं देखील मन बदलतो. आणि याचमुळे काय विक्रम यांनी लावलेला पैसा कामी आला नाही तर फलंदाजी ते बाद झालाय. आता 4 बॉल मध्ये 4 धावांची गरज. सूरजच्या षटकारासाठी 101 रुपयाचे कॅश प्राइज इथे लावण्यात आलेला आहे. षटकार मारून जर सामना जिंकवला तर अजय कोळीकर यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज. परंतु आता एक सिंगल आले. 49 धावा. आता 3 बॉल मध्ये 3 धावांची गरज.
दोघांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. षटकार मारून जर सामना विन केला तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज अजय यांच्या माध्यमातून दिलं जाईल. या वेळेस पहा एक धाव आले कुठेतरी विकीला 1000 रुपयाच्या पारितोषिकाची आस लागली. आता रवी माडिकने जर ही मॅच काढली 500 रुपये या ठिकाणी दिलं जाईल. ड्राईव्ह केलाय एक धाव आली. आता एक बॉल आणि 1 रनची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग कित्येक वेळा जर पाहिलं तर अशा प्रकारच्या मॅचेस रोमांचक होताना पाहिलंय. आता 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. 52 धावा. वाटलं होतं कुठेतरी ही मॅच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूने जाईल परंतु बॅटिंग साठी खूप मोठा संघर्ष केला आणि संघर्षामधून आज जर पाहिलं तर 1 बॉलवरती 1 धावेची गरज. रवी महाडिकने जर मॅच जर ही जिंकून दिली तर प्रेम महाडिक यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. अगदी 3 वेळा अनाउन्समेंट करत असताना 2 वेळा माईक बंद पडलाय. नक्की काय घडलं जात आहे हे मात्र आता पाहायला मिळेल. या बॉलवरती शेवटचा बॉल विकी स्ट्रायकर एंडला वाईट बॉल. पहा रवीने मॅच काढली नाही, षटकार मारला नाही, बॉलरनेच मॅच इथे जिंकून दिले प्रतिस्पर्धी टीमला. नक्कीच जिंकून देण्यासाठी प्राइज होतं की कशासाठी होते याची चर्चा मात्र आता नक्कीच केली जाईल. आणि सामना मात्र इथे जिंकलाय टीम नेत्रा सुपरस्टार या संघानं आणि मयूर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला नेक्स्ट मॅच लगेचच आपण